हा बोल सुहास. भाऊजी, त्या सगळ्या परवाच्या प्रकरणाबद्दल तुम्ही मला सांगितलं होतं, तू प्रियाशी बोल, त्याप्रमाणे मी प्रियाला फोन केला होता. मी प्रियाशी बोललो, मी प्रियाची माफी मागितली आणि मी प्रियाला मी लग्नाला तयार आहे असं सुद्धा सांगितलंय. पण तिच्याकडून मला अद्याप होकार किंवा नकार काहीच तिने कळवलं नाहीये. म्हणजे आम्ही दुपारी सुद्धा एकदा बोललो फोनवर, पण त्याबद्दल ती काहीच बोलली नाहीये. मी आता तुम्हाला अशासाठी फोन केलाय भाऊजी की तुम्ही प्लीज तिच्याशी एकदा बोलाल का, तिला समजवाल का प्लीज. म्हणजे घरातल्या इतर कुणाला ह्या प्रकरणाबद्दल काहीच कल्पना नाहीये, म्हणून मग तुम्हीच हे करू शकता. भाऊजी प्लीज, मीन्स आय नो आय एम बॉदरिंग यू सो मच, बट प्लीज. बरं ठीक आहे, मी बोलेन तिच्याशी. थँक्यू. बाय. गुड नाईट. काय म्हणाला माझा स्वीट हार्ट सुहास? तू का करतेस हे सगळं? तुला नाही माहित? मला वाटलं तुला माहिती असेल. बर, मी तुला सांगते. सत्यजित, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आजपर्यंत मी खूप कारस्थानं केली, अडून अडून वार केले, पाप केली. मी मान्यच करते, मी पापी आहे. पण आज उघडपणे आणि बेशरमपणे मी तुला सांगते की तू मला हवायस. शाले, काय करतेस ग? काही नाही, म्हटलं नेत्राला जरा मदत करावी. दिवसभर पोरगी बिचारी एकटी काम करत असते, निदान म्हटलं भाजी तरी चिरून ठेवते. भाजी चिरायच्या आधी धुतलीस ना व? आधी चिरून नंतर धुवायची नसते. ह, त्यातलं काय म्हणतात ते सत्व. हा, ते निघून जाते बघ. सासूबाई, तुमच्याच तालमीत तयार झालीये मी, विसरेन कशी धुवायला? तुम्हाला काय हवं होतं का? अगं, आता मंजिरीच्या खोलीत गेलती मी. एकटीच रडत बसली होती बघ. रडत होती का? सत्या काय बोलला का तिला? तुम्ही विचारलं नाही? नाही ग, सत्या काय बी बोलला नाही, पण एकटीच रडत होते. मी विचारलं तर म्हणली भविष्याचा विचार करते म्हणून. भविष्याचा विचार? गरोदरपणात असं होतं कधी कधी. बाईचं मन अगदी हळवं होऊन जाते बघ. आयुष्याचा पुढचा मागचा विचार डोसक्यात येतो आणि डोसकं भांडावून सोडतोय. तोच विचार करीत असणार पोरगे. अगं, मला म्हणली माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या बाळाची काळजी घे, त्याला जपा. मग माझ्या नशिबात परमेश्वरानं किती बी खडतर वाटा टाकू द्या, मला त्याची काळजी नाही म्हणली. काहीतरीच बडबडत बसली होती बघ. परमेश्वराने कितीही खडतर वाटा टाकू द्या असं म्हणाली? वय, असंच बोलत होती बघ. ज्याच्या अंगी सहनशील वृत्ती, त्याच्याच नशिबी परमेश्वर असा खडतर मार्ग देतो. पण हे तर सकाळी जोगळेकर गुरुजी बोलले होते. जोगळेकर गुरुजी? ते कशा पायी आले ते इथं? सकाळी आले होते, म्हणजे मी बोलवून घेतलं होतं त्यांना. अगं, पण कशा पायी? अहो, म्हटलं सत्यजित आणि मंजिरीची पत्रिका दाखवून घेऊया म्हणून. अगं शाले, तू खुडी आहेस का? त्यासनी बोलवायची काय गरज होती? आता समजा सुरळीत चाललं होतं नव, म्हणूनच बोलवलं होतं. शाले, शानी शानी म्हणता म्हणता लयच शानपणा करायला लागलीस ग तू. हे तुझं चुकलंच बघ.
मला नाही आवडलेलं सांगून ठेवते. अगं मंजिरी मनानं किती भाबडी हाय. कोणावर बी विश्वास ठेवून मोकळी होती ती. आता तू गुरुजींना बोलविलंस, त्यांनी काय सांगितलं ते त्यांनी ऐकलं म्हणजे. तुमच्या सांगण्यावरून तरी असंच वाटतंय तिनं ऐकलं असावं. आता ते समज सोड. आता पुढे काय करणार आहेस? काय सुचत नाही हो मला. तुम्ही सांगा काय करू. हे बघ, आधी तिला समजावून सांग. समज तिला म्हणावं, ज्योतिषानं किती बी काही सांगितलं नवं तरी 100% त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतोय बघ. जे नशिबात घडायचं असतंय ते घडणारच. ते कुणी बी काय बी सांगितलं तरी बदलायचं नाही बघ. बरोबर आहे तुमचं. माझं समज बरोबरच आहे. जा तिला समजावून सांग. जा आता. काढ तिची समजून. मी करते भाजीचं काम. स्वामी. हॅलो. हॅलो. सत्यजित मुधोळकर का? हा बोलतोय. हा, मी अनघा राजे बोलतेय. तुमच्या ऑफिसमध्ये आले होते आजच. हा बोला. ऍक्च्युली सॉरी, मी तुम्हाला अशा वेळेला फोन केला. आय एम व्हेरी सॉरी. मला कळत नव्हतं म्हणजे तुम्हाला फोन करावा की नाही, पण काय झालं, फोन करण्यावाचून पर्याय नव्हता माझ्याकडे, म्हणून मग फोन केला मी तुम्हाला. काय बोला ना बोला. नाही, काम असं नाहीये काही. मला जरा अनइझी फील होत आहे. तापही आहे थोडा. ताप म्हणजे कसकस आहे. आणि तुम्हाला माहितीये कोल्हापुरात माझं कोणीच नाहीये. मला कळेना काय करावं, कुणाला सांगावं. अचानक ऍक्च्युली लक्षात आलं की तुमचं कार्ड माझ्याकडे आहे, म्हणून तुम्हाला फोन केला. सॉरी टू डिस्टर्ब यू, पण तुमच्या ओळखीचा कोणी डॉक्टर असेल तर प्लीज मला सांगता का? नाही ते ठीक आहे. मी एक काम करतो, आमचे फॅमिली डॉक्टर आहेत डॉक्टर बर्वे, त्यांचा नंबर मी तुम्हाला मेसेज करतो. हा प्लीज. आणि थँक्यू व्हेरी मच. ओके बाय. या. अहो नाही, फोन कुणाचा होता? तुम्ही डॉक्टर बर्वेंचं नाव घेतलं म्हणून विचारते. आता नाही, त्या ओळखीच्या बाई आहेत कोल्हापुरात, नवीन आहे, डॉक्टरचा नंबर हवा होता. एनिवे मी आलो जरा. हो. मळमळते तुम्हाला? जाऊ नाही राहू नाही. आता गुरांना आंबवण घालताना ते तरी बरं असते अपेक्षा. हो का? तुम्ही कधी खाऊन बघितलं गुरांचं आंबवण? नाही, तुम्हाला चव माहितीये म्हणून विचारलं. लई बोलायली सा. हे तोंड चालवण्यापेक्षा हात चालवू आणि चांगला स्वयंपाक कर, म्हणजे 4 घास जास्त जातील आमच्या पोटात. इथे जगायचं म्हणून हे खायचं. आत्या, तुम्हाला खायचं नसेल तर खाऊ नका. राहू द्या, दुसरं काहीतरी करून देईन मी तुम्हाला. काय नाही करशील ना तरच बरं. हा, कुठलंच काम जमत नाही, ना घरातलं ना स्वयंपाक. भात केला तर तांदूळ कच्चा राहते, आमटी बनवली की तिखटाचं पाणी हेच समजना. आणि चपाती जगाचा नकाशा, भूगोलाचा अभ्यास. आत्या, भाजी आणि चटणी याची तर अपेक्षाच नाही तुझ्याकडे. मी काय म्हणते, नाही जमत स्वयंपाक, पण घरातलं काम ते बी जमना होय तुला? आत्या, बास झालं आता. जमलं ना बा. अगं इथं सोनं स्वस्त आणि अन्न महाग, त्यात कशी अन्नाची नासाडी करते. आत्या, विषय नाश्त्याचा चाललाय ना, उगाच कशाला भलत्या ट्रॅकवर गाडी नेऊन बोलताय मला. जास्त अक्कल शिकू नका जमल. जा, माझ्यासाठी नाश्ता आण. आत्या,
चारे ह्यो समजा काय प्रकार आहे? ताटली कसं पाहिजे ढकलली? मला राग आला म्हणून. तुझा राग गेला खड्ड्यात. ही ताटली उचलायची आणि घरात जायचं. काय यात माझी काय बी चूक नाही. तू तुझं अन्न बनवून खातीस ना म्हणून तुला कळत नाही. तर हे खाऊन बघ, अन्नावरची वासना सोडल तुझी. अगं मी तर आता ढकललंय. खरं तर कचऱ्यातच नेऊन टाकायला पाहिजे होतं. कानपट फोडून तुझा. पुन्हा अन्नाला नाही म्हणायचं नाही. सकाळ संध्याकाळ दुपार आयतं गिळायला गावते तर तुला मात चढला या. ती बिचारी समद्यांसाठी जमल तसं समन करती तर तू तिलाच बडाबडा बोलतीस वय ग. ते काय नाही, आज दुपारचं जेवण तू बनवायचं. आहे मला जेवण बनवता नाही येत. ते मला काय ठाव नाही. मी आज तुला जेवण बनवायला सांगितलं हे पक्क आहे. काय नाही, माझीच चूक झाली. तुला येडीच शिक्षा करायला हवी होती आणि शिस्त लावायला हवी होती बघ. एवढ्या चुकानं संसार तरी केला असता. आहे नाही ना बिये नाही. पटापटा आवरायचं आणि आतमध्ये जायचं कामाला. नाश्ता करते आणि मग जाते. आजी मला काय हवंय का आणून देऊ? नग हॅलो, हॅलो, सत्यजित मुधोळकर का? बोलतोय. मी राजारामपुरी पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल गोविंद पाठक बोलतोय. बोला. तुम्ही अनघाराजेंना ओळखता का? हो बोला. त्या सिटी हॉस्पिटलमध्ये आहेत. काल रात्री चक्कर येऊन त्या शाहू रोडवर पडल्या होत्या. त्यांचा फोन चेक केला तेव्हा लास्ट डायल केलेला नंबर तुमचा होता, म्हणून आम्ही तुम्हाला फोन केलाय. तुम्ही कोणी त्यांचे रिलेटिव्ह वगैरे आहात का? नाही, ऍक्च्युली त्या मला एका कामासंदर्भात त्या क्लायंट आहेत माझ्या. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणाल? सिटी हॉस्पिटल. बर ठीक आहे, मी येतो. मिस्टर मुधोळकर, तुम्ही इथे? तुम्हालाच भेटायला आलोय. मला भेटायला? मी नाही समजले. मला या लोकांचा फोन आला होता. काल तुम्ही रस्त्यात चक्कर येऊन पडलात. तुमच्या फोनमध्ये लास्ट डायल नंबर माझाच होता, त्यामुळे त्यांनी मला फोन केला. ओ आय एम रिअली सॉरी. म्हणजे माझ्यामुळे उगाच त्रास झाला तुम्हाला. आणि काल रात्रीही मी असा फोन करून तुम्हाला त्रास दिला, पण माझ्याकडे पर्याय नव्हता दुसरा. कारण या अनोळखी शहरात मी फक्त तुम्हाला ओळखते म्हणून फोन केला. हो ठीक आहे. मला फक्त एवढंच सांगा, तुमची तब्येत आता कशी आहे? हा, फीलिंग बेटर नाव. थोडा अशक्तपणा आहे, पण होईल, वाटेल बरं. आणि कसं आहे, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन एकदा स्वतःच्या घरी गेलं ना की मग सगळ्यांना बरं वाटतं. चला निघूया. एक मिनिट, माझी पर्स डॉक्टरच्या चेंबर मध्ये राहिली आहे. एक मिनिट थांबाल प्लीज? मी आलेच.
एक्सक्यूज मी सर, हे तुमच्या मिसेसचे रिपोर्ट्स. अहो पण त्या मॅम तुमचे रिपोर्ट्स मी तुमच्या मिस्टरांकडे दिलेत. टेक केअर. थँक्यू. आय थिंक त्यांचा गैरसमज झाला असावा. सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? कोणी काय समज करून घ्यावेत हे आपल्या कंट्रोलमध्ये कधीच नसतं. काय बी जमना बघ. आता माझा आणि या जेवणाचा काय संबंध? आईला बी कसं समजत नाही. आता पूर्वी समजा स्वयंपाक आई करायची, नंतर वहिनी, नंतर मीरा आणि मंजिरी. माझा आणि जेवणाचा काय संबंध? तोच तर संबंध जोडायचा आहे ना आता. नाही म्हणजे समजा उद्या तुमच्या आयुष्यात एखादा राजकुमार आला, सफेद घोड्यावर स्वार होऊन वगैरे, आणि तो तुम्हाला बघता क्षणी तुमच्या प्रेमात पडला, प्रेमात पागल होऊन त्यांनी तुमच्याबरोबर लग्न सुद्धा केलं, आणि अचानक एक दिवस त्याच्या राजवाड्यातला खानसामा म्हणजे जेवण बनवणारा माणूस, तो जर आजारी पडला किंवा नोकरी सोडून निघून गेला तर काय? स्वयंपाक तुम्हालाच करावा लागेल ना. त्याची प्रॅक्टिस आहे. दुचके लई बोलायलीस ग. मग अशी आई समोर कशी अगदी सालच सून बनून बसली होतीस, आणि आता जीभ लई सैल झाली तुझी. आत्या आज ओळखता काय मला? परिस्थितीनुसार रंग बदलण्यात माहीर आहे मी. मगाशी उगाच तुमच्या तोंडी लागून आजींसमोर माझी इमेज खराब करायची नव्हती मला, म्हणून काय बोलले नाही. तू नुसती डुचकीच नाही, बेरकी बी हायस. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट आत्या. पण माझं कौतुक जरा बाजूला राहू. स्वयंपाकाचं कुठपर्यंत आलंय? नाही हे बघा, तुम्हाला जमत नसेल ना तर मला खरंच सांगा. तसं मी लगेच आजींना जाऊन सांगते. अगं जमल तसं करतेय ना मी. तेच मी सांगते आता. मी पण मला जमेल तसाच स्वयंपाक करते रोज आत्या. पण तुम्ही मात्र नावं ठेवता त्याला. काय बरं म्हणालात तुम्ही? हा, भात केला तर कच्चा राहतो, आमटी केली तर तिखटाचं पाणी होते, चपात्या केल्या तर जगाचा नकाशा, भूगोलाचा अभ्यास करता येईल इतका. मग तुम्ही मळताय त्या कणकेला काय म्हणायचं? कणिक का दलदल? पकडीन आणि बुचकळी ना या दलदलीत. आत्या हेअरस्टाईल खराब नका करू यार माझी. बरं बाकी सगळं राहू दे. आपल्या मंजिरी वहिनींना भाताची पेज ला जेवणाआधी अर्धा तास नेऊन द्या. मी फक्त पेज बनवून ठेवी, नेऊन देणार नाही. तू नेऊन दे. काय झालं सोना? आता आजीने सांगितलंय की नाही की दुपारचा सगळा स्वयंपाक आणि सगळी कामं तुम्ही करायची. म्हणजे वहिनींना पेज नेऊन देणं हे पण त्याच्यातच एक काम आहे. असं शाण्यासारखं वागायचं? तुझकी जास्त बोलायचं नाही आधीच सांगते मी. बरं मी नाही बोलत, पण पेज नेऊन द्या नक्की मंजिरी वहिनींना. काय संबंध माझा? अगं मंजिरी, काळजी करण्यासारखं काय नाहीये. नक्की ना? अगं हो. पण नेत्रा मला म्हणत होती की घरातून निघताना तुम्हाला कोणाचा तरी फोन आला होता आणि तुम्ही काहीतरी हॉस्पिटल संदर्भात बोलत होतात म्हणून. अगं काल त्या बाईंचा फोन नव्हता काल रात्री डॉक्टरचा नंबर विचारायला. त्यांना काल रात्री ऍडमिट केलं, त्यांना बघायला गेलो होतो. अच्छा, मग कशी आहे तब्येत त्यांची आता? आता ठीक आहे. आणि मंजिरी आता मी ऑफिसला पोहोचलोय, डोंगरा एवढी कामं समोर आहेत माझ्या. मी तुला नंतर करू का फोन? हा ठीक आहे चालेल, ठेवते फोन. बाय. हा बाय. काय रे सतीश, काय आलं? तू हॉस्पिटलला गेलेलास कशासाठी? अनघा राजेंना भेटायला. अनघा राजे?
आणि त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये का? म्हणजे त्यांनी तुला काही कामासाठी बोलवलं होतं का तिकडे? व्यंग, हॉस्पिटलमध्ये कोणी कामाचं बोलायला बोलवतं का? त्यांना काल रात्री ऍडमिट केलं होतं हॉस्पिटल. ऍडमिट? काय झालं काय नक्की? हो, काल रात्री म्हणे त्यांना ताप आला, डॉक्टरकडे जायला निघाल्या तर चक्कर येऊन रस्त्यातच पडल्या. कोणीतरी ऍडमिट केलं आणि पोलिसांनी मला फोन केला होता. जाऊन आलो सकाळी. व्यंग, ते काही असलं तरी आपण या बाईशी इथून पुढे कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही आहोत. कारण माझी अशी खात्री आहे की ही बाई फ्रॉड आहे. दादानं आपल्यासाठी सेट केलेला ट्रॅप आहे हा. त्यामुळे इथून पुढे आपला अनघा राजे नावाच्या या बाईशी कुठल्याही प्रकारचा संबंध असणार नाही.